चला तर मंडळी, संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी चविष्ट अशी भोगीची भाजी किंवा खेंगट करूया. त्यासाठी शेंगदाणे आणि तीळ मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायचे आहे. नंतर कढईमध्ये तेल घालून खोबरं आणि कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर खोबरं, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, चमचाभर तीळ, थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. कढईमधील तेल गरम झाल्यावर जिरे, तयार केलेलं वाटण, कढीपत्ता घालून तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं आहे. हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, कांदा लसूण मसाला, थोडं पाणी घालून वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटाणा, हरभरा, पावटा, गाजर, वालाच्या शेंगा, ओला राजमा, बटाटा, वांगी, टोमॅटो घालून मसाल्यासोबत छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये गरम पाणी घालायचं. चवीनुसार मीठ, कोथिंबीर, भाजलेले तीळ, शेंगदाण्याचा जाडसर कूट, 1 तास भिजवलेले शेंगदाणे घालून भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे आपली मस्त चविष्ट चाटून पुसून खाल अशी भोगीची भाजी तयार झाली आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा.